Hello friends, welcome to आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10th क्लास इंग्लिश लेसन नंबर 3.4 लेट्स मार्च या लेसनचा वर्कशॉप। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरती आय बटन शो होत असेल त्या आय बटन वर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ। वर्कशॉप क्वेश्चन नंबर फर्स्ट, नेम द फॉलोइंग। A. The person to whom Kailash Satyarthi gave the highest credit of his honor. कैलास सत्यार्थी ज्या लोकांना त्यांच्या सन्मानाचे श्रेय देतात, तर अशी लोक इथे आन्सर मध्ये सांगायचे आहे। आन्सर कालू कुमार, भूमदास, आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मशी from Pakistan. B. The greatest personality from the land of हुदा. हुदाच्या वंशातील महान व्यक्तिमत्व। आन्सर गुरु नानक and महात्मा गांधी. C. The daughter of Kailash Satyarthi mentioned in his speech. कैलास सत्यार्थी यांच्या मुलींचा त्यांच्या भाषणात उल्लेख आहे। आन्सर मलाला, कायनात, शहनाज and the daughter from Africa and the whole world. D. The foraging activity of equal rights mentioned in the speech. सन्मान हक्काचे परिषदी कार्यकर्ते भाषणात नमूद केले आहेत। आन्सर Nelson Mandela and Martin Luther King. Question number 2. Mention the social issue highlighted by Kailash Satyarthi in his speech. One social issue is given for you. इथे कैलास सत्यार्थी यांनी त्यांच्या भाषणात अधोरेखित केलेल्या सामाजिक समस्यांचा उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे आणि त्याचा आन्सर आहे A. चिल्ड्रन्स लेबर, B. डिग्निटी ऑफ चिल्ड्रन, C. चिल्ड्रन्स राईट टू एज्युकेशन, D. सिक्युरिटी ऑफ चिल्ड्रन, E. राईट्स ऑफ चिल्ड्रन। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम अँड चार्ट। इथे आपल्याला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला इथे एक असा चार्ट दिला आहे, तो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे। द एम इन लाइफ ऑफ कैलाश सत्यार्थी इज दैट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो अप अँड डेव्हलप, eat, sleep and she delight, to laugh and cry, play and learn, to go to school, to dream, to enjoy childhood। अशा प्रकारे ही वेब डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट। हा प्रश्न देखील तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये इन द फॉर्म ऑफ वेब पाहायला भेटेल। अशा प्रकारे तुम्ही याचे आन्सर त्या वेब डायग्राम मध्ये लिहायचे आहे। अन अपील ऑफ कैलाश सत्यार्थी आणि याचा आन्सर आहे लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट, लेट अस डेमोक्रॅटिसाइज नॉलेज, लेट अस ग्लोबलाइज compassion, let us universalize justice, let us march from ignorance to awakening। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 5, फाइंड आउट द डिस्क्राइबिंग वर्ड्स
using from the following noun and make your own sentences by using any three combination. इथे आपल्याला काही वर्ड्स दिले आहे, त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड शोधून त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला इथे सेंटेन्सेस बनवायचे आहे. तो ए सुप्रीम सॅक्रिफाइस, बी स्माइलिंग फेस, सी एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया, डी biggest challenge, E rapid globalization, F intergovernmental agencies. So first आहे supreme sacrifice. The Bhagat Singh Sukhdev Rajguru was a supreme sacrifice. Second आहे extremist militia. Extremist militia is an active force found in Sudan. Third, rapid globalization. Due to rapid globalization, we have been facing number of problems. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 हा आपला इथे कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Question number 6. Choose the correct option and write in front of the given words. इथे आपल्याला काही वर्ड दिले आहे आणि त्याचे ऑप्शन दिले आहे, तर आपल्याला त्या वर्ड समोर योग्य ऑप्शन निवडून त्याचं उत्तर लिहायचं आहे. ए डिव्हिनिटी आणि याचं उत्तर आहे वर्ल्डलीनेस. बी एक्स्ट्रीमिस्ट आणि याचं उत्तर आहे मिलिटंट. सी क्लम्बिनेट आणि याचं उत्तर आहे रेस टू पीक. अशा प्रकारे 6वा प्रश्न आपला इथे कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. ए व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल हे इथे आपल्याला सांगायचं आहे. ए if you see a child working in a restaurant आणि याचा आन्सर आहे I will tell him in attend school. I will tell he restaurant manager to dismiss him from the job. To keep children labor is illegal. B. If you find a children working at a construction site. Answer. I will explain to him the importance of education and tell him that he will get a better job and earn more money if he is educated. I will encourage him to go to school. C. If you find a child working at brickwork site. Answer. I will tell him that his work is not suitable for his delicate limbs, which may great effort permanently. I will advise him to join school. D. If you come across a bigger child. Answer. I will tell him that a bigger cannot have self-respect. I will tell him to work hard and study rather than begin. Question number 7. B. Write any 2 efforts that you make to enroll deprived children out of school children into a school. One is given for you. आणि याचा आन्सर आहे A. I will persuade parents of such children to send them to school. B. I will find out where they live in at the government school near their house. I will request the school headmaster to enroll them into the school. D. I will tell my parents to help them to preserve necessary documents for complete formality in the school. Next, I will tell someone to arrange and sponsor
snakes or smell from they in school. Question number 8. Today it is time for every child to have a rights to. आजचा हा असा काळ आहे की आज प्रत्येक मुलाला हे हक्क मिळालेच पाहिजे. ते हक्क कोणते आहे ते पाहूया. आन्सर: एज्युकेशन, फ्रीडम, फूड, क्लोथ्स, शेल्टर्स, लिबर्टी, प्रोटेक्शन, सेफ्टी अँड सिक्युरिटी. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. मेक अ लिस्ट ऑफ इंडियन नोबेल लिटरेचर्स. इथे आपल्याला भारतीय नोबेल विजेत्यांची यादी बनवायची आहे आणि याचा आन्सर आहे ए. रवींद्रनाथ टागोर, बी. सी.व्ही. रमन, नेक्स्ट मदर तेरेसा, अमृत सेन, कैलास सत्यार्थी, हरगोविंद खुराना, सुब्रमण्यम चंद्रशेखर, वेंकटरमण रामकृष्णन. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 हा आपला इथे कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. मेक अ लिस्ट ऑफ प्रेस्टिजियस अवॉर्ड इन इंडिया. इथे आपल्याला भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारांची यादी बनवायची आहे. एक आहे सिव्हिलियन अवॉर्ड अँड सेकंड हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड. सिव्हिलियन अवॉर्ड मध्ये आहे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण अँड पद्मश्री. हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड्स परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र अँड शौर्य चक्र. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 10 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. मेक मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फॉलोइंग फ्रेजेस. इथे आपल्याला काही वाक्यप्रचार दिले आहेत, त्यावरून आपल्याला मीनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहे. ए. इन द पर्स्यूट्स ऑफ. आन्सर: ही वेंट टू अमेरिका इन पर्स्यूट ऑफ हिज ambition. B. To be afraid of. Answer: children are afraid of the dark. C. To give up. Answer: one must never give up efforts if one want to achieve success. Question number 12. Write minimum 5 hidden words from more than 4 letters from intergovernmental. 4 पेक्षा जास्त अक्षरांचे किमान 5 शब्द आपल्याला इंटरगव्हर्नमेंटल या शब्दापासून बनवायचे आहे आणि याचा आन्सर आहे ए. बी. गव्हर्नमेंट, सी. मेंटल, डी. वोटर अँड ई. टार्गेट. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 12 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. इमॅजिन युअर स्कूल इनवाइट मलाला टू प्रेसिडेंट ओव्हर सेलिब्रेशन ऑफ चिल्ड्रन्स डे. ड्राफ्ट अ वेलकम स्पीच फॉर हिज नोबल यंग गर्ल. गॅदर हर बायोडाटा फ्रॉम द इंटरनेट. इथे आपल्याला अशी कल्पना करा की तुमच्या शाळेमध्ये चिल्ड्रन डेच्या दिवशी मलालाला अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं आहे आणि तिच्यासाठी वेलकम स्पीच बनवायचा आहे आणि तिचा बायोडाटा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हे वेलकम स्पीच तयार केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि त्याचबरोबर अशा प्रकारे मलालाचा बायोडाटा इथे दिला आहे, याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्या प्रश्नाचं आन्सर लिहून हा प्रश्न कंप्लीट करू शकता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. यूज द सेम वर्ड ॲज अ नाउन अँड अ वर्ब टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. इथे आपल्याला
काही वर्ड दिले आहे त्याचा उपयोग नाउन म्हणून आणि वर्ब म्हणून करायचा आहे आणि त्यापासून मीनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहे. सो फर्स्ट मार्च. नाउन her birthday fell in the month of March. Verb he marched up to she stage boldly. Noun her birthday fell in the month of March. Verb he marched up to the stage boldly. Second, honor. Noun she felt great honor toward her teacher. Verb he was honored with the most prestigious prize. Third, credit. Noun Rita got due credit for her hard work from her teacher. Verb a large amount of money was great to her bank account suddenly. Extra है stitch. Noun put one stitch in time and will save 9. Verb she stitched a new dress for the party. अशा प्रकारे मित्रांनो लेट्स मार्च या लेसनचा आपला वर्कशॉप इथे कंप्लीट झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन इंग्लिशचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.